हॅलो गाईस, तर मला जायचं होतं नांद्या पाट्यावर. केस इकडून तिकडून सवारली, फेकली. मग मी ना मागं केस आले ना, चालली मग आता नांद्या पाट्यावर जासाठी. तर मंदात भेटते मला हे टपी, मग फाटली होती म्हणून मी पप्पाला घेऊन आली. कारण हे अंगावरच येते, हातात काडी घेतली तर काडी तुटून गेली बहीण माझी. मग आलो मी नांद्या पाट्यावर. नांद्या पाट्यावर आल्याच्यानंतर मी आली होती बेकरीमध्ये, कारण माझ्या पप्पाचा होता आज वाढदिवस. तर मला घ्यायचं होतं केक, कारण पप्पाला माहीत नव्हतं आम्ही केक आणायला आलो होतो म्हणून. मग तेवढ्यात कंपनीची बस आली. अकबर काकाजी हसते माझ्याकडे पाहून, मस्त व्हिडिओ साजरी बनवते म्हणते. तेवढ्यात एंट्री मारली रवी हत्त्यानं. म्हणते कोणाचा व्हिडिओ काढता? मी म्हणलं तू याच काढता. माझं घर तर जवळच होतं, तरी मग पाय दुखते म्हणून आली मग मी त्याच बसमध्ये बसून. एवढ्यात दूर आहे बरं माझं घर. माझ्या बहिणीला म्हटलं, साने ये नवं तू ही व्हिडिओमध्ये काहले अशी करतेस? म्हणलं तर म्हणते मय नको काढू, मी साजरीच नाही दिसता म्हणते. घरी आल्याच्यानंतर बाप्पा गावं हे धोरण मुंग्यायचं. एवढी तर वरात कोणाच्या लग्नातही नाही, तेवढ्या मुंग्या होत्या माझ्या घरी. सानीले मग भिडवून दिलं मसाला भात बनवासाठी. पप्पाचा वाढदिवस होता ना, म्हणून बनवासाठी लावली तिला. आता कामाला लावून दिली. मग पप्पाचा वाढदिवस घेऊन सेलिब्रेट केला आम्ही मस्त. हॅपी बर्थडे टू यू घेऊन म्हणलो, गाणं गिणं म्हणलं मी ना मस्त. पप्पालाही खुश होते पोरानं वाढदिवस साजरा केला म्हणून. मग मी पप्पाला घेऊन म्हणलं केक कापून घ्यावा म्हणलं, मी तुम्हाला चारवतो म्हणलं. पप्पाला वाटलं पोरगी साजरी चारवण. मग मी ना इकडून तिकडून मस्त गालं भरवून टाकले, मस्त मजा केलो आम्ही.